डीसी न्यूज मराठी. मी आहे आपल्या संगती दिव्या. मुंबईत गेल्या 4 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असून पावसाचा जोर कमी होण्याचे चिन्ह दिसत नाही. शहरातील अनेक भागांत गोडभर पाणी साचले असून रेल्वे रुळावर पाणीही गेले आहे. या परिस्थितीमुळेच मुंबईच्या प्रसिद्ध डबेवाले सेवेवरही परिणाम झाला आहे. डबेवाल्यांनी सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याने अनेक नागरिकांना आजचा घरचा डबा मिळणार नाही. मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जलसंचारामुळे आज डबेवाले सेवा पूर्णपणे बंद ठेवण्यात आली. डबेवाला असोसिएशनचे अध्यक्ष उल्हास मोकी यांनी सांगितले की विरार वसई परिसरातील अनेक डबेवाल्यांची घरात पावसाचे पाणी शिरले. 125 वर्षांची परंपरा असलेल्या सेवेला आज खंड पाडला गेला. तर कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी सर्वोच्च प्राधान्य देत हा निर्णय घेण्यात आला. याशिवाय अनेक रेल्वे स्थानकावर पाणी साचल्याने रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला. कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला. झालेल्या गैरसोयीबद्दल डबेवाले संघटनांनी नागरिकांची दिलगिरी व्यक्त केली आहे. विविध स्थानकावर जलसंचारामुळे वाहतूक विस्कळीत झाली असताना किमान 16 गाड्या रद्द करण्यात आल्या, तर 9 गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहे. सोपारा या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात पाणी भरलेलं आहे. काही डबेवाल्यांच्या घरांमध्येही पाणी गेलेले, रोडवरती पाणी आहे, रिक्षा बंद आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे वेस्टर्न रेल्वेची जी आमची हेल्पलाईन म्हणून ओळखली जाते रेल्वे, ही मोठ्या प्रमाणात लेट आहे व त्यामुळे आज मुंबई डबेवाले ही सेवा देऊ शकत नाही. त्याबद्दल ग्राहकांना होणारा जो त्रास आहे किंवा आज आम्ही जी सुविधा देऊ शकत नाही त्याबद्दल मुंबई डबेवाल्यांच्या वतीने आम्ही दिलगिरी व्यक्त करत आहोत. दरम्यान बृहन्मुंबई महानगरपालिकेनं नागरिकांना अत्यावश्यक काम असल्याशिवाय घराच्या बाहेर पडू असं सांगितलं. भारतीय हवामान विभागानं आज मुंबईतील काही भागांसाठी रेड अलर्ट जारी केला असून मुंबई, ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यासाठी रेड अलर्ट देण्यात आला आहे. बीएमसीने सोशल मीडियावर माहिती देत शहर आणि उपनगरांमध्ये मुसळधार पाऊस सुरू असल्याचं सांगितलं. काही ठिकाणी अतिवृष्टी शक्यता असून 60 ते 70 किलोमीटर वेगाने जोरदार वाऱ्यांची बिन अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पात्रा डीसी न्यूज मराठी थांबूया इथेच.